सर क्या हम स्टार्ट कर सकते हैं? यस मैम। थैंक यू सर। नमस्ते। आप सभी मेंबर्स का, एटमी मेंबर्स का मैं तहे दिल से स्वागत करती हूँ आज के लाइव सेशन में। आज हम प्रोडक्ट ट्रेनिंग के लिए पुणे ब्लूज ग्लोबल सेंटर की तरफ से मैं आप सबका स्वागत करती हूँ और एटमी इंडिया की तरफ से भी आप सबका स्वागत करती हूँ। और मुझे लगता है बहुत बहुत जगह पर ठंडा मौसम है, तो इसके हिसाब से आज का प्रोडक्ट हमने सिलेक्ट किया हुआ है। आज का प्रोडक्ट है हाइड्रा ब्राइटनिंग सेट, जो कि बहुत ही ज्यादा अमेजिंग प्रोडक्ट है। बहुत ही ज्यादा बेनिफिशियल है क्योंकि हर महीनों से बेनिफिट देता है। एक तो हाइड्रेशन देता है, ब्राइटनिंग भी करता है, उसके साथ साथ बहुत ज्यादा सा पीवी भी देता है। तो ऐसा प्रोडक्ट है हमारे साथ। तो आइए चलते हैं, उसका बॉक्स कैसा होता है, अनबॉक्सिंग कैसे किस तरह से की जाती है, या फिर बॉक्स के अंदर क्या क्या है हम देखेंगे। तो ये रहा एटमी का हाइड्रा ब्राइटनिंग केयर सेट और ये हम कर रहे हैं अनबॉक्सिंग। इसके अंदर होता है एक बुकलेट जो कि मैंने यहाँ पर रखा हुआ है। तो ये बुकलेट होता है, इसके अंदर काफी जानकारी मौजूद है, ये हम यहाँ पर रख रहे हैं। और इसके अंदर हाइड्रा ब्राइटनिंग सेट के अंदर 2 प्रोडक्ट आते हैं। ये बहुत ही छोटा सा क्यूट सा प्रोडक्ट है। हाइड्रा ब्राइटनिंग जो भी इस्तेमाल करेगा बिल्कुल उसके पैर में गिरेगा, श्योर है ये। तो इसके अंदर आते हैं 2 प्रोडक्ट्स, एक तो है कैप्सूल एसेंस और दूसरा है क्रीम। तो आइए चलते हैं, इसकी खासियत के बारे में डिस्कस करेंगे आज। सॉरी, मैं डायरेक्टली हिंदी में ही स्टार्ट हो गई। एक्चुअली आज का सेशन है मराठी में, तो हम आगे चलकर मराठी में बात करेंगे। आज जो सेशन आपलं मराठीमध्ये आहे, तर मराठीमध्ये आपण डिस्कस करणार होतो। अनबॉक्सिंग झालेलं आहे हिंदीमध्ये, परंतु परत एकदा सांगू शकेन की हा बॉक्स आहे हाइड्रा ब्राइटनिंग केअर सेट आणि याच्यामध्ये 2 प्रोडक्ट्स येतात, हाइड्रा ब्राइटनिंग कॅप्सूल एसेन्स आणि क्रीम। दोन्ही पण एकत्र वापरण्यासाठी आग्रही आहे एटमी कंपनी, आपण सगळे। कारण एक जो एक्स्ट्रीम असा रिझल्ट पाहिजे असतो आपल्याला, जबरदस्त असा रिझल्ट पाहिजे असतो, त्यासाठी दोन्ही प्रोडक्ट आपण जर एकत्र वापरतोय तर तो रिझल्ट येईल हायड्रेशन आणि ब्राइटनिंग दोन्हीसाठी पण। ठीक आहे, तर हिवाळ्यामध्ये स्पेशली आता थंडीचे दिवस आहेत, थंडीच्या दिवसामध्ये खूप चांगले केअर घ्यावी लागते स्किनची, कारण ह्या सीझन मध्ये बरेचसे चढ उतार होतात वातावरणामध्ये। दुपारी अचानक खूप कडक ऊन असतं, त्याच्यामध्ये युव्ही रेसचा घातक परिणाम तर आपल्या शरीरावरती, स्किन वरती होतो। त्याच्यासोबत धूळ असते, उन्हाचे चटके असतात, गरमी, मग त्याच्यासोबत येणारा घाम असतो। त्याच्यासोबत आपण मग बाहेरून आलो, घरात आलो, एक तर फास्ट स्पीडने फॅन असतो किंवा एसी असतो, ऑफिसेसमध्ये नसतो किंवा आता हल्ली घरामध्ये पण। म्हणजे ह्या सगळ्या वेगवेगळ्या कारणांमुळे, आणि नुसतंच हिवाळ्यातच नाही तर एरवीच्या दिवसात पण आपल्याला कंटिन्युअस स्किनच्या केअरची, म्हणजे स्किनची काळजी घेण्याची गरज असते। त्याच्यासाठी हा एकदम बेसिक असा प्रोडक्ट आहे, बेसिक असा सेट आहे, क्विक हायड्रेशन देणारा असा सेट आहे। आपल्याला माहिती आहे स्किन आपली एजिंग होते, म्हणजे काय होतं, स्किन मोस्टली एजिंग होते म्हणजे ड्राय पडायला लागते, त्याला पोषण कमी पडायला लागतं, हायड्रेशन कमी होतं आणि मॉइश्चर कमी होतं। हायड्रेशन कमी, मॉइश्चर कमी, नरिशमेंट कमी, आणि ह्याचा तिन्हीचा परिणाम म्हणजे काय असतं, स्किन एजिंग कडे जात असते। आता ह्या तिन्ही गोष्टी जर आपण थांबवू शकलो किंवा त्याचा स्पीड डाऊन करू शकलो तर निश्चितपणे आपण स्किनला एजिंग कडे जी फास्ट चाललेली आहे त्याला थांबवू शकतो। त्यासाठी एकदम सुरुवातीच्या काळात जर आपण लवकरात लवकर हे प्रोडक्ट वापरायला सुरुवात केली तर खूप चांगले बेनिफिट्स मिळतात। तर याचे एक एक प्रोडक्ट करून बेनिफिट्स पाहायचे, आज आपण त्याच्यासोबत हे वापरायचं कसं त्याचाही डेमो आपण बघणार आहोत।
ठीक आहे. तर यामधलं पहिलं प्रोडक्ट आहे कॅप्सूल एसेन्स. अगदी खूप सुंदर अशी बॉटल आहे. हातात घेतलं की फक्त त्याच्याकडे पाहत राहावं असं वाटतं, अर्थात वापरावं असंही वाटतं. खूपच दिसायलाच नाही तर इव्हन त्याचा फ्रेग्रन्सही जबरदस्त आहे. आणि आपण याच्यामध्ये पाहू शकतो कॅप्सूल इसेन्स, याच्यामध्ये कॅप्सूल्स आहेत, बारीक बारीक कॅप्सूल्स आहेत, डॉट डॉट दिसतात आपल्याला. ठीक आहे. तर हे काय आहे, हे डायरेक्टली आपल्या स्किन मध्ये मॉइश्चर पेनेट्रेट करावं याच्यासाठी आहे. हे जे कॅप्सूल इसेन्स आहे ते दोन घटकांनी बनलेलं आहे. एक तर त्याचा बेस आहे जे वॉटर वॉटर सारखं दिसतं, पाण्यासारखं दिसतं, तो आहे बेस. दुसरा आहे कॅप्सूल्स, मायक्रो कॅप्सूल्स. मायक्रो कॅप्सूल्स मध्ये पण तीन गोष्टी येतात. एक तर विटॅमिन ई ने एनरिच असा आहे. विटॅमिन ई ची भरपूर मात्रा आहे ज्याच्यामुळं आपल्या स्किनला अँटीऑक्सिडंट्स भरपूर मात्रेमध्ये मिळतात. दुसरी गोष्ट, विटॅमिन ई मुळे आपल्या स्किनची जे बॅरियर क्षमता जी असते ना ती वाढते. मॉइश्चर म्हणजे प्रदूषणापासून स्वतःला सेव्ह करण्याची क्षमता वाढते. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स खूप मोठ्या प्रमाणात असतात व्हिटॅमिन ई मध्ये. त्याच्यासोबत सेल्युलोज असतात. सेल्युलोज याच्यामध्ये मायक्रो कॅप्सूल मध्ये असतात. सेल्युलोजचं काय काम असतं, नेमके सेल्युलोज नेमकं काय असतं? तर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक सजीव आहे, वनस्पती असू देत प्राणी असू देत. आता ह्याच्यामध्ये जे सेल्युलोज आहेत ते वनस्पतीतून घेतलेले आहेत. तर सेल्युलोज आहे सेल्स, जे बारीक अतिशय सूक्ष्म घटक जो असतो आपल्या जीवनाचा, तर त्या सेलचं एक आवरण असतं, त्याला सेल्युलोज म्हणतात. तर ते सेल्युलोज खूप चांगल्या प्रकारे मॉइश्चर पकडू शकतात आणि मेंटेन करू शकतात. तर त्या प्रकारचे वनस्पतीतून काढलेले सेल्युलोज याच्यामध्ये आहे, जे आपल्याला आपलं मॉइश्चर टिकवण्यासाठी मदत करतात. आणि दुसरं आहे मॅनिटॉल. मॅनिटॉल हा एक घटक आहे मायक्रो कॅप्सूलच्या. तो त्याची गरज काय आहे, तर त्याची गरज आहे आपल्या प्रोडक्ट मध्ये जे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आहेत. ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स डिपर लेवल पर्यंत किंवा स्किन मध्ये व्यवस्थितपणे पेनिट्रेट करू शकले पाहिजेत. त्याच्यासाठी मॅनिटॉल हा घटक मदत करतो, पेनिट्रेशन साठी मदत करतो. आता हे झालं मायक्रो कॅप्सूलचं ची माहिती. बेस आहे, बेसही तितकाच महत्वाचा आहे. बेस हा मोस्टली याच्यामध्ये हाय मॉलिक्युलर नेटवर्क आहे. म्हणजे एकतर बिटेन नावाचा हाय मॉलिक्युलर घटक जो आहे तो मॉइश्चर वाढवतो आणि मेंटेन करण्याचं काम करतो. त्याच्याच सोबत लो मॉलिक्युलर देणारा किंवा असणारा हायलोरॉनिक ऍसिड हा घटक आहे. त्याचं हायलोरॉनिक ऍसिड खूप महत्वाचा घटक आहे, त्याच्यामुळं हे डीप पेनिट्रेशन आहे. त्याचे क्लस्टर अतिशय छोटे असतात, मायक्रो क्लस्टर असतात. त्याच्यामुळं जे इफेक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आहेत, ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आहेत प्रोडक्ट मधले, ते चांगल्या पद्धतीने स्किन मध्ये ऍब्झॉर्ब होऊ शकतात आणि होत. आता हे आपण जेव्हा वापरतो त्यावेळेस आपल्याला कळतं. आता हे बोलता बोलता आपण अप्लाय देखील करणार आहोत. एक सरळ साधी गोष्ट आहे, कुठलाही सेट आपण जास्त यूज करतो, ठीक आहे. आता हे हायड्रेशनच्या ची केअर करणारं मेंटेन करणारं प्रोडक्ट आहे. त्याच्यापूर्वी आपण चेहरा नेहमी डीप क्लिन्झर आणि फोम क्लिन्झरने वॉश करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर आपल्या मॅडमचा चेहरा आपण डीप क्लिन्झर आणि फोम क्लिन्झरने वॉश करून घेतलेला आहे, क्लीन करून घेतलेला आहे. आता हे वापरण्याची एकदम सिंपल अशी प्रोसेस आहे. ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट, 2 स्टेप एकाच बॉटल मध्ये येतात. जसं आपल्याला माहितीये की चेहरा धुतला, चेहरा वॉश केला की आपल्याला टोनर लावायचा असतो, ठीक आहे ना. तर टोनर, त्याच्यामध्ये टोनरही आहे. टोनरची काय गरज असते, क्विक ऍब्झॉर्प्शन होतं आणि क्विक हायड्रेशन होतं. ऍक्च्युअली क्विक ऍब्झॉर्प्शन म्हणण्यापेक्षा
जे पुढच्या गोष्टी आहेत इसेन्शियल गोष्टी आपण पोषण देणार आहोत त्याचा पण ऍब्झॉर्प्शन टोनर मुळे चांगल्या पद्धतीने होतं. त्याच्यासाठी स्किन रेडी राहते. तर ते टोनरचं काम हे ते देखील इसेन्स करतोय. त्याच्यासोबत त्याच्यामध्ये इसेन्स आहे नावाचंच आहे. म्हणजे आपल्याला पोषण नरिशमेंट याच्यातूनच मिळते. म्हणजे 2 in 1 असं हे प्रोडक्ट आहे. तसं सेट मध्ये 2 प्रोडक्ट आहेत पण त्याच्यामधली एक बॉटल पण 2 in 1 आहे. तर ठीक आहे कसं लावूया पाहूया लावायचं असतं पाहूया. टोनर आहे मग हे लिक्विड आहे आणि सेमी थिक आहे. एकदम पातळ देखील नाहीये. हे त्याचं असं सील असतं खूप चांगल्या क्वालिटीचं आणि आपण हातावरती घेतोय आवश्यकतेनुसार ड्रॉप याच्यामध्ये 3 ते 4 ड्रॉप इनफ होतात. मी तेवढंच घेतलेलं आहे. आपले प्रोडक्ट क्विकली लगेचच लॉक करून ठेवायचे आहेत बंद करून ठेवायचे ज्याच्यामुळे त्यातले जे महत्वाचे इन्ग्रेडियंट्स आहेत त्याची जी खासियत आहे ती तशीच राहील प्रिझर्व राहील. एअरटाईट कंटेनर्स जे दिलेले आहेत ते त्याच्यासाठी दिलेले आहेत. हे टॅप करून घ्यायचं आहे आपल्याला. टॅप करून हे आपल्या हाताला टच होतात. जे मायक्रो कॅप्सूल्स आहेत याच्यामध्ये ते आपल्याला हातांना बोटांना टच होतात. जस्ट सेमी लिक्विड फॉर्म मध्ये किंवा जेल फॉर्म मध्ये आपण बोलू शकतो. पण ज्यावेळेस आपण चेहऱ्याला लावतो त्याचा वॉटरी फॉर्म बनतो आणि हलक्या हाताने मसाज करायचा. हे आपण स्वतःसाठी वापरायचं आहे पण नीट दाखवता यावं म्हणून आपण एका मेंबर्सना इथं उपलब्ध केलेलं आहे. आणि जोपर्यंत पूर्ण ऍब्झॉर्ब होत नाही तोपर्यंत आपल्या चेहऱ्याचा आपणच मसाज करून घ्यायचा आहे. मग स्पेशली सांगू शकेन की हे टीनेजर्स साठी खूप चांगला रिझल्ट देतो. का सांगेन कारण याच्यामध्ये जे घटक आहेत 2 महत्वाचे घटक आहेत ते आहेत बर्च ट्री सॅप एक्स्ट्रॅक्ट दुसरा आहे सिबक. ठीक आहे. तर ह्या दोन्ही घटकांमुळे एकतर इन्फ्लमेटरी ऍक्शन्स त्यांची आहेत अँटी इन्फ्लमेटरी ऍक्शन्स होतात. दुसरी गोष्ट जे सिबकथ्रॉन असतात त्याच्यामुळं ऍक्ने प्रॉब्लेमला ट्रीटमेंट पण मिळते आणि दुसरी गोष्ट ते प्रिव्हेंटही करू शकतात. त्यासोबत ह्या दोन्ही घटकांमध्ये म्हणजे स्पेशली बर्च ट्री मध्ये अमिनो ऍसिड्स असतात, एन्झाईम्स असतात, प्रोटीन्स असतात, विटॅमिन्स असतात. म्हणजे जे स्किनला आवश्यक आहे तर बरेचसे घटक त्याच्यातून आपल्याला मिळतात. आणि सिबकथ्रॉन मध्ये खूप मोठ्या प्रमाणात विटॅमिन ई आणि विटॅमिन सी ची मात्रा असते. त्यासोबत ओमेगा 3, 6 आणि 9 हे एकत्रित काम करतात आणि खूप चांगलं एकतर स्किनला प्रोटेक्शन देतात. म्हणजे एन्व्हायरमेंट वातावरणाचा जो मारा असतो त्याला चांगलं रिस्ट्रिक्ट करू शकते स्किन. जिच्या स्किनचं काम काय आहे आपल्या पूर्ण शरीराला प्रोटेक्शन देणं. मग ते स्किनचं काम आहे चांगल्या पद्धतीने करू शकते तर ह्या इन्ग्रेडियंट्स मुळे. आणि असं हे पूर्ण एनरिच आहे. त्यासोबत विटॅमिन सी जो आपण म्हणतो ते आपल्या स्किन ब्राईटनिंग करते. तर हे अट्रॅक्शन असतं स्किन ब्राईटनिंगचं टीनेज मध्ये जास्ती असतं. आणि दुसरी गोष्ट टीनेज मध्येच ऍक्नेस प्रॉब्लेम मॅक्सिमम वेळेला सुरू होतात. कारण अर्थात हार्मोनल चेंजेस हा एक त्याच्या मागचा घटक असतो महत्वाचा. तर त्याच्यामुळे जर आपण या एज मध्ये सजेस्ट करतोय कोणाला तर डेफिनेटली चांगले रिझल्ट मिळतात. आपल्याला चांगले टेस्टिमोनियल्स मिळतात. प्लस या प्रोडक्टची डिमांड पण क्रिएट होते. याच्यासोबत म्हणजे अर्थातच आपल्याला इव्हनिंग केअर सेट आणि आपला हायड्रा ब्राईटनिंग सेट एकत्र आपण रेकमेंड करायचं आहे. तर हे पूर्ण ड्राय झालेलं आहे, क्विक ऍब्झॉर्प्शन झालेलं आहे आणि
स्मूथ असं टच आलेला आहे. आता नेक्स्ट आपण प्रोडक्ट घेणार आहोत. जसं कॅप्सुलेशन लावून झालेलं आहे, त्याची खासियत बघितली आपण. आणि आता आहे क्रीम. ठीक आहे, खूप सुंदर अशी बॉटल आहे. आपण पाहू शकतो खूप चांगलं पॅकिंग आहे. सील ओपन केलेलं आहे. एक लाईट पिंक असा कलर या क्रीमचा आहे. पूर्ण व्हाईट नाहीये, लाईट एकदम लाईट पिंक असा कलर आहे. याचं कारण असं आहे, याच्यामध्ये विटॅमिन B12 ची खूप सारी मात्रा आहे. विटॅमिन B12 ची मात्रा खूप चांगल्या प्रमाणात आहे आणि ह्याची गरज जास्ती असते स्किनला, कारण स्किनचं काम नीट होण्यासाठी विटॅमिन्सची गरज असते. नेहमीच्या पद्धतीने वापरायचा आहे. ही माझी पद्धत आहे. डॉट्स करून लावायचे सगळीकडे आणि नंतर हाताने हलकासा मसाज करायचा. मसाज चेहऱ्याला करताना कधीही खालून वरच्या दिशेने आणि आतून बाहेरच्या दिशेने हे डायरेक्शन नेहमी लक्षात ठेवायचं. दुसरी गोष्ट, एकदम कमी प्रेशरने हे प्रोडक्ट अप्लाय करते. मग तुम्ही कुठलाही प्रोडक्ट यूज करा, आणि शक्यतो सर्क्युलर मोशन. अतिशय कमी वेळेत, तसं म्हटलं तर स्किन केअर साठी पूर्ण कम्प्लीट स्किन केअर करायची असेल तर आपल्याकडे बरेचशा सेट्स आहेत, बऱ्याचशा स्टेप्स आहेत. आणि हा एकदम इनिशियल स्टेप सांगेल आहे. आपल्याकडे फेम सेट, ऍब्सोल्यूट सेट आहेतच आहेत, ते अजून महाराज आहेत. आणि हायड्रा ब्राईटनिंग सेट सांगितलं इनिशियल स्टेजला, टीनेजला आपण चांगल्या पद्धतीने रेकमेंड करू शकतो, कारण ही त्यांची गरज असते. म्हणून या मेंबरला मी निवडलेला आहे, कारण हे टीनेज मध्ये, त्यांचं वय आहे 16 वर्ष. सुदैवाने कुठल्याही प्रकारचे ऍक्नेस वगैरे नाही आहेत, परंतु या एजला पोषणाची खूप गरज आहे. ठीक आहे, म्हणून आपल्याला म्हणजे आपण स्वतःच्या फॅमिलीमध्ये सुरुवात करू शकतो, आपल्या मुलांना आपण देऊ शकतो हे प्रोडक्ट. तिथून आपल्याला चांगला रेस्पॉन्स मिळेल. ठीक आहे, दुसरी गोष्ट, याच्या एक फ्रेग्रन्स, खूप जबरदस्त फ्रेग्रन्स आहे, म्हणजे एवढं अमेझिंग आहे. आणि ह्याच्यामध्ये ह्या 3 टोन मध्ये हा फ्रेग्रन्स असतो, फर्स्ट, सेकंड, थर्ड, किंवा त्याचा बेस्ट म्हणू शकतो, बेस, मिडल आणि टॉप असे. तर टॉपचा फ्रेग्रन्स आहे ऑरेंज आहे, लाईम आणि मँगोचा फ्रेग्रन्स येतो. मधल्या टोन मध्ये मस्त फ्लोरल सेंट आहे, फ्लोरल, आणि एकदम बेस्ट जो आहे त्याच्यामध्ये मस्त आहे. आता ह्याच्यामध्ये कसं थोडं डिफरन्शिएट असं करता येतं की जो अप्पर लेवलचा टोन आहे, फ्रेग्रन्स टोन आहे, तो क्विकली आपल्याला मिळतो पण, आणि लवकर उडून जातो पण. आणि मिडलचा जो असतो 1 तास 1.5 तास राहतो तो आपल्यासोबत. आणि त्याच्यानंतर जो बेस जो असतो, मस्क आहे आपल्या इथे, तो मस्क 24 तासापर्यंत हा फ्रेग्रन्स प्रोडक्ट सोबत राहतो. तर असं अमेझिंग फ्रेग्रन्स आहे. काही प्रिकॉशन्स घ्यायच्यात आपल्याला. प्रोडक्ट एअरटाईट मध्येच ठेवायचे आहेत, सनलाईट मध्ये डायरेक्ट ठेवायचे नाही आहेत, लहान मुलांच्या पासून लांब ठेवायचे आहेत, स्वच्छ हाताने हँडल करायचे आहेत, खराब हात त्याला लावायचे नाही आहेत, डोळ्यांमध्ये जाऊ द्यायचं नाही, तर डोळ्यांची कॉन्टॅक्ट झालेला आहे तर डोळे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. इन केस इरिटेन्सी तशी आपल्या प्रोडक्ट्स मध्ये, ऍटमीच्या प्रोडक्ट्स मध्ये नाहीये. इन केस तसं काही जाणवलं, तुम्ही जास्तच सेन्सिटिव्ह असेल आणि जाणवलं, तर ताबडतोब प्रोडक्ट वापरायला पॉज घ्यायचा आहे आणि फिजिशियनला कॉन्टॅक्ट करायचा आहे. पण अशा केसेस माझ्याकडे तर अजूनपर्यंत आलेल्या नाहीये, आणि मला वाटतं ह्याच्यासारखं अमेझिंग प्रोडक्ट नाहीये या मुलांना रेकमेंड करण्यासाठी.
आजचा डेमॉन्स्ट्रेशनचा भाग इथे संपतो आहे. कोणाला काही क्वेरीज असतील तर निश्चितपणे विचारू शकता या प्रोडक्टच्या संदर्भात. आणि माझ्याकडे मला वाटतं जेवढी माहिती होती मी तुमच्यापर्यंत सपोर्ट केलेली आहे. आणि आतापर्यंतचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. त्याच्यासोबत सगळ्या मेंबर्स जेही आता उपस्थित आहेत, ज्याही वेळेला भेटतील बघतील व्हिडिओ, त्या सगळ्यांना पुणे ब्लूज ग्लोबल सेंटर कडनं हॅपी न्यू इयर. आणि मॅनेजमेंटचे खूप खूप धन्यवाद, अकॅडमिक मॅनेजमेंटचे ही सुवर्ण संधी दिल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच सर. ओके, आपला ट्रेनिंग इथं संपत आहे. क्विक स्टेप्स आणि क्विक ट्रेनिंग झालेलं आहे. फक्त समारोप करताना आपण आपला अकॅडमीचा मोटो घेणार आहोत. मी इथं एकटीच असणार आहे, पण मला एकटं फील होऊन देऊ नका. तुम्ही पण जिथं असाल तिथं आपण मोटो सोबत घ्यायचा. रेडी फॉर मोटो. Cherish the spirit, create the vision, follow the faith, serve in humility. Come on, let's do it. Thank you, sir.